या जुलै महिन्यामध्ये कुलाबा इथे 734 मिलीमीटर आणि सांताक्रूज इथे 856 मिलीमीटर इतका पाऊस पडतो। पण यावेळी 6 दिवसात म्हणजे कंप्लीट पूर्ण जुलै महिन्यातली जी ॲव्हरेज आहे, मात्र 6 दिवसामध्ये कुलाब्यामध्ये 882 मिलीमीटर आणि सांताक्रूजला 988 मिलीमीटर पाऊस झाला। म्हणजे संपूर्ण जुलै महिन्याच्या 111% आणि 102% पाऊस हा या ठिकाणी झालेला आहे। आणि केवळ 4 दिवसात झालेला पावसाचा विचार केला तर तो जवळपास 90% पाऊस हा 4 दिवसांमध्ये या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे मुंबईत एकूण पावसाळ्यात जेवढा पाऊस पडतो सगळा मिळून 2318 मिलीमीटर, त्याच्या 42% पाऊस हा एकट्या 6 दिवसांमध्ये या ठिकाणी मुंबईमध्ये पडलेला आपण बघितला। आणि सहज तुलना करायची झाली तर हा दिल्लीच्या संपूर्ण पावसाळ्यापेक्षा 117%, पुण्याच्या 113%, बंगळुरूच्या पूर्ण सीझनमध्ये जो पाऊस पडतो त्याच्या 96% आहे। इतका पाऊस 6 दिवसांमध्ये या मुंबईमध्ये पडलेला आपण बघितला। एकीकडे मुसळधार पाऊस होता, दुसरीकडे 50 ते 75 किलोमीटर प्रति तास या वेगानं वाहणारे वारे होते आणि 4 मीटरपेक्षा अधिक उंचीची भरती, अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी एकत्रित आलेल्या आपण बघितल्या। आणि यामुळे मोठ्या प्रमाणात झाडं देखील त्या ठिकाणी उन्मळून पडली। खरं तर मुंबईमध्ये हे अशा पद्धतीनं कुठलाही मृत्यू होणं हे चुकीचंच आहे। त्या संदर्भात निश्चितपणे प्रशासनाने अधिक संवेदनशील होण्याची आवश्यकता आहे। पण आपण जर बघितलं तर साधारणपणे मुंबईमध्ये दुर्दैवाने दरवर्षी 5 मृत्यू ही झाडं पडल्याने होतात। दरड कोसळून जवळपास सरासरी 3 मृत्यू होतात। इमारती कोसळून सरासरी 13 मृत्यू होतात। मॅलहोनमध्ये पडून जवळपास या ठिकाणी 7 मृत्यू आत्तापर्यंत मागच्या काळामध्ये झालेले आहेत। त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर या काही गोष्टी अशा आहेत की वारंवार या गोष्टींमुळे मुंबईमध्ये अशा पद्धतीचे अपघात होत असतात। आणि म्हणून या संदर्भात मुंबई महानगरपालिकेला आपण निर्देश दिलेले आहेत की विशेषतः झाडांच्या संदर्भात जी जुनी झाडं आहेत, या जुन्या झाडांचं त्या ठिकाणी जी स्ट्रेंथ आहे, आता आर्बोरिकल्चरने ती आपल्याला जी स्ट्रेंथ आहे ती असेस करता येते। त्यामुळे त्याचं एक पूर्ण काम हातामध्ये घ्यावं। ही जी जुनी झाडं आहेत त्यातली ज्यांची मुळं ही आता स्ट्रॉंग राहिलेली नाहीत, त्यांची मुळं कशी आपल्याला रिजनरेट करता येतील हा प्रयत्न केला पाहिजे। आणि ती जर करता येणार नसतील तर त्या संदर्भात विहित पद्धतीचा उपयोग करून ती जी झाडं आहेत ती झाडं त्या ठिकाणी काढली पाहिजेत, अशा पद्धतीनं सांगण्यात आलेलं आहे। यावर्षी देखील आपण बघितलं दरवर्षी मोठ्या प्रमाणात इमारती पडताना आपल्याला पाहायला मिळतात। यावर्षी एक इमारत पडली, परंतु ती रिकामी केली होती आणि ती ज्या ठिकाणी पडली तिथल्या आजूबाजूच्या झोपड्या रिकाम्या केल्या होत्या। दुर्दैवाने ज्या एका घरावरती पडली तिथल्याच लोकांनी सोडायला नकार दिला होता आणि नेमकी त्यांच्यावरती पडल्यामुळे दुर्दैवी मृत्यू आपण या ठिकाणी पाहिला। खरं म्हणजे या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये देखील जी काही पावसाची स्थिती आहे ती एका वेगळ्या निवेदनाद्वारे मी करणार आहे, त्यामुळे आता त्याच्या संदर्भात मी इथे आपल्याला सांगत नाही। पूर नियंत्रणाकरता एकूण मुंबईमध्ये 547 पाईप जे आहेत, पंप्स 547 पंप जे आहेत हे कार्यरत आहेत। याच्या व्यतिरिक्त MMRDA, रेल्वे आणि इतर यंत्रणांचे सगळे पंप जर आपण विचार केला तर 990 पंप आहेत। 6 मोठे पंपिंग स्टेशन आणि 10 मिनी पंपिंग स्टेशन
हे या ठिकाणी कार्यरत आहेत। यावर्षी पावसाळ्यापूर्वी जी काही नालेसफाई झाली त्याचा जो रेशिओ आहे तो पावसाळ्यापूर्वी 80%, पावसाळा सुरू असताना 10% आणि पावसाळा संपल्यावर 10%, अशा पद्धतीने ते आपण करतो। मोठ्या प्रमाणात हा गाळ काढण्यात आला आणि साधारणपणे जे काही एस्टिमेट केलं होतं त्यापेक्षा 112% गाळ काढला आणि मिठी नदीतूनही 83% गाळ काढण्यात आला। नाले सफाईमध्ये पूर्वी सातत्याने दरवर्षी घोटाळे व्हायचे। आपल्याला कल्पना आहे की मागे ज्यावेळेस घोटाळा निघाला तर नाले सफाईमध्ये निघालेला गाळ हा ज्या वाहनातनं नेला त्या वाहनांच्या नंबर प्लेट तपासल्यानंतर काही स्कूटर निघाल्या, काही ऑटो रिक्षा निघाले, काही तर चांगल्या पद्धतीच्या कार निघाल्या आणि म्हणून आता नव्याने मागील वर्षापासनं एआयचा उपयोग करून फ्रॉड डिटेक्शनची व्यवस्था उभी केली आहे। त्याचा परिणाम असा झाला की यावेळेस 2025 साली क्लेम्स देताना जवळपास 12.5 कोटी रुपयाचा दंड हा कंत्राटदारांना झाला। 26 मध्ये 9.25 कोटीचा दंड हा कंत्राटदारांना झाला आणि आता अशा पद्धतीनं यामध्ये खोटे दावे करणं, खोटी माहिती देणं आणि बिलं काढणं हा प्रकार जवळपास या ठिकाणी बंद करण्यात आलाय। मुंबईमध्ये खरं म्हणजे ब्रिमस्टो ॲक्टचा जो आपण आराखडा तयार केला प्रभूसाहेब, आता मला देखील 25 वर्ष या सभागृहात झाले, तुम्ही महानगरपालिकेतही राहिले, पण 25 वर्ष आपण तोच एक आराखडा ऐकतोय आणि तो अजूनही पूर्ण झाला नाही। पण आता त्यातल्या मेजर गोष्टी या पुढच्या वर्ष 2 वर्षात पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि त्यासोबत मुंबईकरता एकात्मिक पूर नियंत्रणाचा एक आराखडा 13,000 कोटी रुपयाचा आपण तयार केला आहे। हा आराखडा केंद्र सरकारला आपण सादर केलेला आहे। केंद्र सरकारच्या मान्यतेने या आराखड्याची अंमलबजावणी आपण सुरू करणार आहोत, ज्यामध्ये साधारणपणे शहरातले 370 हॉटस्पॉट आहेत हे त्या ठिकाणी संपतील आणि ते झाले तर मुंबईसारखं शहर की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि त्याचवेळी जर भरती आली तर भरती, कारण मुंबईचं पावसाचं पाणी समुद्रात न्यावं लागतं, भरती ते पाणी समुद्रात येऊ देत नाही आणि म्हणून या 370 हॉटस्पॉटवर 30 मिनिटात पाणी बाहेर कसं निघेल अशा पद्धतीनं हा 13,000 कोटीचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे की ज्यामुळे निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आपला प्रयत्न आहे की मुंबईला हे जी काही समस्या दरवर्षी भेडसावते त्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला एक प्रकारे मुंबईकरांना सुटका करून देता येईल। या दरम्यान कनेक्टिंग लिंकचा विषय देखील मोठ्या प्रमाणात गाजला आणि मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं, काही लोक तर असे आहेत की एखाद कोटी खोटारडे लोक मेल्यानंतर ते पैदा झाले असते आणि लाजही वाटत नाही खोटं बोलायला। कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी टीव्हीवर येऊन खोटं बोलतात। एखाद कोटी, जयंतराव तुम्ही हसू नका, मी तुम्हाला नक्की सांगतो आपल्याकडे काही हे नाही आहे, पण 1 कोटी खोटारडे मेल्याशिवाय पैदाच नाही होऊ शकत। पण मी तुम्हाला सांगतो, एक लक्षात ठेवा, खरं म्हणजे कनेक्टिंग लिंकचं काय झालं तर आपण सगळ्यांनी बघितलं, खोटारडेपणा सगळा बाहेर आला, पण त्याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेमध्ये बोलता आहेत। मिठी नदीतून 83% गाळ काढण्यात आला अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये दिलेली आहे। मुंबईसाठी 13,000 कोटींचा पूर आराखडा तयार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। एकंदरीत राज्यभरात जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, पाऊस मोठ्या प्रमाणावर बरसतो आहे आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती, त्यावर मुख्यमंत्री विधानसभेत बोलतात। मध्ये हिम्मत होती, त्यांनी सांगितलं बांधणार आणि ती बांधली। बांधल्यानंतर जवळपास 15 वर्ष दरवर्षी दरड कोसळायची, पण त्या प्रत्येक वर्षी आपण शिकायचो आणि त्या ठिकाणी काही ना काही काम करायचो आणि ती दरड कोसळणं बंद करायचो। आज विचार करा, या भीतीने
जर कोकण रेल्वे तयारच केली नसती तर काय अवस्था राहिली असती. आणि म्हणून ही जी मिसिंग लिंक आहे, या मिसिंग लिंकचा इतिहासही असाच आहे. ज्यावेळी मागचं आघाडीचं सरकार होतं, त्या आघाडीच्या सरकारमध्ये या मिसिंग लिंकच्या संदर्भातला प्रस्ताव तयार झाला आणि त्या सरकारच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 2 पानी नोट लिहून 14 कारणं सांगून ही मिसिंग लिंक करता येणार नाही अशा पद्धतीनं फाईल बंद केली. चौदा कारणं दिले, 14. पण लक्षात ठेवा, गिरते हैं शेरे सवार ही मैदाने जंग में, गिरते हैं शेरे सवार ही मैदाने जंग में, वो तिफल क्या गिरे जो घुटनों के बल चले. आणि आम्ही निर्णय केला, हा निर्णय केला, अधिकाऱ्यांशी बोललो, एक्सपर्टशी बोललो, त्यांचं म्हणणं होतं शक्य आहे, हे आपण करू शकतो, आणि आपण ते करून दाखवलं आणि कनेक्टिंग लिंक तयार झाली. ही नुसती लिंक नाही, इंजिनिअरिंग मार्वल तयार झालं. जगातला सगळ्यात मोठा बोगदा, सगळ्यात रुंद बोगदा जगातला, आणि भारतातली सगळ्यात उंच वायाडक्ट, सगळ्यात उंच केबल स्टेड ब्रिज भारतातला, हा आपण त्या ठिकाणी तयार करून दाखवला. जिथे 170 किलोमीटर प्रति तासाचा वारा येतो, त्या ठिकाणी आपण ही मिसिंग लिंक तयार केली किंवा कनेक्टिंग लिंक तयार केली. आणि मला अतिशय त्या सगळ्या इंजिनियर्सचं, कॉन्ट्रॅक्टर्सचं, अधिकाऱ्यांचं कौतुक करायचं आहे की ज्यांनी हे इंजिनिअरिंग मार्वल तयार करून दाखवलं. आज त्या एका कनेक्टिंग लिंकमुळे संपूर्ण घाट सेक्शनचे ॲक्सिडेंट संपले, घाट सेक्शनचा ट्रॅफिक संपला. आणि आज आपण पाहू शकतो की घडलं काय, तर त्या ठिकाणी दरड वरून कोसळली, आणि वरून कोसळून जो पाण्याची कमान आहे त्या कमानीवर पडली, ती कमानीचा भाग तुटला आणि दरड खाली पडली. ती त्या ठिकाणी मलबा त्याचा तयार झाला. कुठेही केबल स्टेड ब्रिजला क्रॅक नाही, कुठल्याही बोगद्याला अडचण नाही. उलट लोकांनी तर सांगितलं की बोगद्यामध्ये इमर्जन्सीची बटन दाबल्याबरोबर 3 मिनिटांमध्ये क्रेन आमच्याकडे आली. अनेकांनी सांगितलं बोगदा होता म्हणून आम्हाला त्या ठिकाणी आम्ही वाचलो. पण लगेच पाणी पडतंय आणि असे व्हिज्युअल दाखवणं सुरू केलं की जसं काही कनेक्टिंग लिंकच तुटली. आणि काही लोक ज्यांना तोंडखुरी आहे, आमचा विदर्भातला शब्द आहे, ते असे सुरू पडले की जणू काही 7,000 कोटी पाण्यात गेले. जयंतराव, 18 तासामध्ये ट्रॅफिक सुरू झाला, यांच्या थोबाळावर टिचून. आणि सवाल हा नाही आहे, अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे मी. कारण जीवनात एकच गोष्ट शिकलो, आजपासून 10 वर्षांनी हे शिव्या देणारे दिसणार नाही, पण ती कनेक्टिंग लिंक असेल आणि देवेंद्र फडणवीसचं आणि एकनाथ शिंदेचं नाव असेल. पण माझा आक्षेप या गोष्टीला आहे, मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. आजमी साहब, हमारे जयंत राव जी ने सही बात कही, जिनको कुत्ता नहीं पहुंचता वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं. ऐसे कुछ भाड़े के टट्टे
इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे, उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं। अध्यक्ष महोदय, या घटनेने देखील आपल्याला काही गोष्टी शिकवल्या की पाण्याचा प्रवाह कसा बदलू शकतो, दरड कशी कोसळू शकते, आणि म्हणून पुन्हा IITच्या एक्सपर्ट्सशी आपण चर्चा केली। त्यांनी आपल्याला अजून काही ठिकाणी वायर मेश लावली पाहिजे, कुठून दरड कोसळू शकते, असे आता नवीन आराखडा एक दिलेला आहे, तोही आपण करू, म्हणजे पुढच्या वेळेस कदाचित अशा प्रकारची घटना होणार नाही। आज खरं म्हणजे आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि काही लोक तर मला समजतच नाही कुठून काय खाऊन येतात। एक जण असं म्हणाले की आमचं आंदोलन होतं म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाशिकमध्ये पाऊस पडणार आहे। जाऊ द्या, नाना भाऊ चांगली तुमच्यासारखी माणसं बाजूला झाली की काय होतं। नाही नाही, काय नाही, पण मोठ्या प्रमाणात आज नाशिकला पाऊस चाललेला आहे। जवळपास त्र्यंबकलाही 252 mm पाऊस तिथे पडलाय। पण सगळ्यात जास्त जी परिस्थिती आज आपल्याला गंभीर दिसते ती विशेषतः वसई विरारची परिस्थिती आपल्याला तिथे गंभीर दिसते। जवळपास रोज 100 mm पेक्षा जास्त पाऊस 1 जुलैपासून त्या ठिकाणी चाललेला आहे, आणि त्यात 6 जुलैला 325 मिलीमीटर, 7 जुलैला 202 मिलीमीटर आणि जवळपास 72 तासात 672 मिलीमीटर इतका पाऊस त्या ठिकाणी पडलाय। तिथे NDRF आणि SDRF दोन्हीच्या ज्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। सगळ्या मोबाईल कंपन्यांची चर्चा करून, कारण मोबाईलचं नेटवर्कही तिथे गेलं आहे, कारण तो जो मोबाईल कंपनीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते डॅमेज झालेलं आहे, ते देखील ठीक करण्याचं काम चाललेलं आहे। विशेषतः जे आपलं इलेक्ट्रिसिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते मोठ्या प्रमाणात डॅमेज झालेलं आहे, त्यामुळे काही भागांमध्ये जाणीवपूर्वक लाईन बंद करावी लागलेली आहे, ती आपण लवकर रिस्टोर करतो आहोत। काही भागांमध्ये इमर्जन्सी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला काही काम करावं लागणार आहे, ते काम देखील सुरू केलेलं आहे। कोकण क्षेत्रातल्या या सर्व विशेषतः प्रभावित जिल्ह्यांमध्ये तातडीच्या जिल्हाधिकाऱ्यांना आपण निधी देखील दिलेला आहे, कारण काही भागांमध्ये अगदी लोकांना जेवण देण्यापासून देखील काम करावं लागणार आहे, तर त्याकरता जो काही निधी आहे तो निधी देखील या ठिकाणी आपण हा दिलेला आहे। माननीय अध्यक्ष महोदय, या चर्चेच्या दरम्यान अमित साटम यांनी आता मुंबई महानगरपालिकेमध्ये जी काही नवीन पद्धत स्वीकारली आहे त्याचा उल्लेख देखील केला, आणि खरं आहे की या महानगरपालिकेला पारदर्शी बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे, आणि म्हणून 1ली ते 10वी शालेय वस्तूंची खरेदी ही जेम पोर्टलवरनं करण्याचा निर्णय आपण घेतला, आणि यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा झाला। जवळपास 48 कोटी रुपयाची बचत ही त्या ठिकाणी झाली। माहिती तंत्रज्ञान विभागाच्या 8 निविदा या जेम पोर्टलचा वापर केला तर 25 कोटी रुपयाची बचत त्या ठिकाणी झाली, आणि वेगवेगळ्या प्रकारे हे जे काही कार्य आज महानगरपालिकेमध्ये चाललेलं आहे त्याच्यामध्ये एक महानगरपालिकेने निर्णय घेतला की हे जे बिनाकारण फुगवलेले टेंडर्स, खूप अबाऊ टेंडर्स 10%, 15%, 20% हे स्वीकारायचे नाहीत, आणि मग या दृष्टीने काही निविदा देखील अशा होत्या की ज्याचा नीट त्या ठिकाणी विचार करून जवळपास 1032 कोटीच्या निविदा या रद्द करण्यात आल्या, ज्यात कॉन्क्रीट रोड होते, ज्यात GFRC सुरक्षा जाळी होती, काही प्राणी संग्रहालयाचे विषय होते की ज्याच्यामध्ये इन्फ्लेटेड अशा प्रकारचे एस्टिमेट्स होते, ते टेंडर या ठिकाणी रद्द केले, आणि रस्ते बांधणी दुरुस्ती, इमारत बांधकाम दुरुस्ती, पर्जन्य जलवाहिन्या बांधणी, पूल बांधणी, पाणी पुरवठा, मलनिस्सारण
जलअभियांत्रिकी, दवाखाने, भांडारे या संदर्भात विकास कामाच्या कार्यादेश जे आपण देतो ते आता सॅप प्रणालीच्या माध्यमातून देणं सुरू केलं, जेणेकरून कंप्लीट त्याच्यावर नियंत्रण ठेवता येईल आणि त्याचं रिअल टाईम ऑडिट हे करता येईल. निवड झालेले जे काही कामं आहेत या कार्यादेशांमध्ये स्थळ पाहणीचा अहवाल आणि त्याची जे काही कुठल्या तारखेपर्यंत करायचं आहे, त्याचे काय बेंचमार्क्स आहेत, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. त्यामुळे रेडीली त्या ठिकाणी आयुक्त आणि महापौर आणि सगळ्या प्रशासनाला त्या संदर्भातली सगळी माहिती मिळेल की कुठलं काम चाललेलं आहे, ते किती दिवसात पूर्ण करायचं आहे, त्याचे टप्पे काय आहेत, त्याच्यावर काय एस्टिमेट दिलेला आहे, त्या ठिकाणी किती कामगार ठेवले पाहिजेत, अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी केल्या आहेत. एकच उदाहरण देतो. आपल्याला माहिती आहे की मुंबईकरांची पाण्यासाठीची जी गरज आहे ती 4665 दशलक्ष लिटर आहेत. सध्या प्रतिदिन पाणी पुरवठा 4100 दशलक्ष लिटर होतो. म्हणजे दर दिवसाची तफावत ही 565 दशलक्ष लिटरची आहे. आणि म्हणून काही वेगवेगळे प्रकल्प आपण हातामध्ये घेतले. त्यातला गारगाईचा प्रकल्प हा सगळ्यात सोपा प्रकल्प होता, पण अनेक वर्षापासून त्याला फॉरेस्टची मान्यता मिळत नव्हती. जवळपास 3 वेळा फॉरेस्टने ती मान्यता रद्द केली. इथनं ग्रेडियंटनी पाणी मुंबईला मिळणाऱ्या जवळपास 500 दशलक्ष लिटर प्रतिदिन आपण त्यातनं मार्ग काढला आणि फॉरेस्टशी चर्चा करून याला फॉरेस्टची मंजुरी मिळवली. याचं टेंडर देखील केलं. आणि मी महानगरपालिकेचं अभिनंदन करेन की महानगरपालिकेने वाटाघाटीच्या माध्यमातून जे काही टेंडर आलं होतं ते टेंडर त्या ठिकाणी जो काही कॉस्ट होती त्या कॉस्टमध्ये जवळपास 270 कोटी रुपयाची बचत केली. 270 करोड 270 कोटी रुपयाची बचत त्याच्यामध्ये केली. आणि 2029 मे पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे आणि मुंबईला 500 MLD पाणी अधिकचं मिळणार आहे. यासोबत आपल्याला कल्पना आहे, आता पाऊस आल्यामुळे थोडा जीवात जीव आला, तर मुंबईच्या पाणी पुरवठा करणारी जी धरणं होती यात 10% देखील पाणी राहिलं नव्हतं. आणि म्हणून निसर्गाचं चक्र बदललेलं आहे. या बदललेल्या चक्रामध्ये आपल्याला कधी अशा इव्हेंटला सामोरं जावं लागेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून डिसॅलिनेशन यामध्ये मनोरीला 400 दशलक्ष लिटरचं डिसॅलिनेशनचं काम या ठिकाणी दिलेलं आहे, ज्यामध्ये पहिला टप्पा 2029, दुसरा टप्पा 2030 मध्ये पूर्णत्वास येईल. वर्सोवामध्ये 200 दशलक्ष लिटरचं डिसॅलिनेशन निक्षारीकरणाचा प्रकल्प आहे. असं दोन्ही मिळून 2030 सालापर्यंत 1000 दशलक्ष लिटर म्हणजे 1000 MLD डिसॅलिनेटेड पाणी हे मुंबईला उपलब्ध असेल. म्हणजे अशा प्रकारच्या एखाद्या इव्हेंटमध्ये जर आपल्याला त्या ठिकाणी पाणी कमी पडलं किंवा धरणं भरली नाहीत तरी मुंबईमध्ये अडचण येणार नाही असा प्रयत्न आहे. मुंबईमध्ये ब्रिटिशांच्या काळापासनं 3 महासंतुलन जलाशय आणि 27 सेवा जलाशय उपलब्ध आहेत. आता त्यातल्या 2 जलाशयांचं नव्याने काम हे त्या ठिकाणी करण्यात येत आहे. काही जलकुंभांचं काम करण्यात येत आहे. त्यामुळे एकूणच जी मुंबईची पाणी पुरवठा सिस्टीम आहे हिचं रिवॅम्पिंग करण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. 2022 साली ज्यावेळी पुन्हा या महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आली त्यानंतर माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये महानगरपालिकेमध्ये आम्ही एक निर्णय घेतला आणि दरवर्षी त्या रस्त्याचं डांबरीकरण करायचं. आम्ही नागपूरमध्ये प्रयोग केला आणि नागपूरमध्ये जे रस्ते कॉन्क्रीटचे केले 40 वर्ष झाले, आता 30 वर्ष झाले. पहिला ज्यावेळेस मी महापौर होतो त्यावेळेस जे रस्ते केले तेव्हापासून आम्ही जवळपास आता 60% 70% रस्ते कॉन्क्रीटचे केले. 30 वर्षात एक नवा पैसा त्याच्यावर खर्च झाला नाही, एक खड्डा त्याच्यावर पडला नाही. म्हणून मुंबईमध्येही जिथे इतका पाऊस पडतो, पावसाचं आणि डांबराचं नातं हे विळ्या भोपळ्याचं नातं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने इथे कॉन्क्रीट रोडची आवश्यकता होती. आणि म्हणून मुंबईच्या रोडच्या कॉन्क्रिटीकरणाचा निर्णय आपण घेतला. 2 टप्प्यांमध्ये आपण याचं काम सुरू केलं. जवळपास रस्त्यांची लांबी ही 2050 किलोमीटर आहे. त्यापैकी 1200 किलोमीटरचं काम हे पूर्वी त्या ठिकाणी पूर्ण झालं होतं.
आणि जवळपास आता नव्याने आपण 575 किलोमीटरचं काम पूर्ण केलं आणि 138 किलोमीटरचं काम सुरू आहे. म्हणजे जवळपास हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 1200 किलोमीटरपैकी 1913 1200 नाही 2050 किलोमीटरपैकी 1913 किलोमीटरचे रस्ते म्हणजे 95% रस्ते हे मुंबईमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते असतील, ज्याच्यावर आपल्याला खड्डे पडणार नाही, वारंवार त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे. टप्पा 1 मध्ये 89% काम झालेलं आहे. डिसेंबर 2026 पर्यंत 1 ची मुदत आहे. टप्पा 2 मध्ये 73% काम झालंय, ज्याची नियोजित मुदत ही मे 2027 आहे. दोन्ही टप्पे मिळून 81% प्रगती आहे आणि मे 2027 पर्यंत हे दोन्ही प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. याचा परिणाम काय आहे तर 2023 मध्ये आपल्याला रस्त्याचे खड्डे, मुंबईतल्या रस्त्याचे खड्डे बुजवण्याकरता 203 कोटी रुपये लागले होते. 24 मध्ये ते 164 कोटी झाले, 25 मध्ये ते अजून कमी 97 कोटी झाले आणि 2026 मध्ये फक्त 45 कोटी रुपये लागले. म्हणजे 203 कोटीवरनं आपण 45 कोटीवर आलेलो आहोत आणि पुढच्या काळात याहीपेक्षा कमी पैसा आपल्याला लागेल. आणि अर्थातच मुंबईमध्ये रस्ते की खड्डे वगैरे असे काही जे काही आपल्याला पूर्वी बातम्या पाहायला मिळायच्या, बहुतांश मार्गांवर अशा बातम्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. आपल्याला कल्पना आहे की अनेक उड्डाणपुलाची कामं या ठिकाणी आता सुरू आहेत, जी अंतिम टप्प्यात आहेत. जे फ्लायओव्हर भायखळा येथील वाय ब्रिजशी जोडण्यासाठी केबल स्टेड फ्लायओव्हर आहे, आपण जर जाताना बघत असाल तर अंतिम टप्प्यामध्ये तो आहे. महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाजवळ केबल स्टेड ब्रिज आहे. बोरीवली येथील कोरा केंद्र उड्डाणपूल केबल स्टेड तंत्रज्ञानावर या पुलाचा विस्तार चाललेला आहे. अंधेरीतील जेवीपीडी जंक्शन जुहू सर्कल उड्डाणपूल, मालाडमधील मडबेट आणि अंधेरीतील वर्सोवा यांना जोडणारा मड वर्सोवा केबल स्टेड पूल, ज्याच्यामुळे खूप मोठी फेरी ही त्या ठिकाणी वाचणार आहे, वेळही वाचणार आहे आणि ट्रॅफिकही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. माहीममध्ये सेनापती बापट मार्ग ते वांद्रे पूर्व उड्डाणपूल, ABS मार्गावरील कुर्ला पश्चिममधील कल्पना टॉकीज ते घाटकोपर पश्चिम येथील पंकेशा बाबा दर्ग्यापर्यंतचा उड्डाणपूल, घाटकोपर मानखुर्द लिंक रोडला सायन पनवेल हायवेवरील T जंक्शनशी जोडणारा फ्लायओव्हर जे आर्म्स आहेत ते आर्म्स त्या ठिकाणी आपण तयार करतो. पश्चिम द्रुतगती मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचं रुंदीकरण चाललेलं आहे. गोरेगाव मुलुंड हा जो काही आपला या ठिकाणी जोड रस्ता आहे, टनेल आहेत, ज्याच्यामुळे 90 मिनिटाचा वेळ हा 25 मिनिटाला येणार आहे. ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटीमध्ये आपल्याला माहिती आहे की ठाणे आणि बोरिवली आणि गोरेगाव ते मुलुंड ह्या 2 कनेक्टिव्हिटी अशा होत आहेत की ज्याच्यामुळे या मुंबईमध्ये ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटीचा जो एक मेजर प्रॉब्लेम आहे तो पूर्णपणे आपण दूर करू, ज्यातनं मोठ्या प्रमाणात आपले रस्ते जे आहेत ते या ठिकाणी डिकंजेस्ट होतील. यासोबत आपल्याला कल्पना आहे की मुंबईचा 60% ट्रॅफिक हा वेस्टर्न एक्सप्रेसवेवरनं जातो. वेस्टर्न एक्सप्रेसवेला डिकंजेस्ट करण्याकरता आपण त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केला. आता आपला कोस्टल रोड बांद्र्यापर्यंत आलाय. बांद्रा वर्सोव्याची लिंक आपण तयार करतोय. वर्सोव्याची लिंक पुढे चारकोप दहिसर करत उत्तनपर्यंत जाणार आहे आणि मी स्वतः त्या संपूर्ण मार्गाची पाहणी केली. अतिशय वेगानं काम चाललं आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की या प्रकल्पातल्या सगळ्या अडचणी आम्ही दूर केल्या, सगळ्या परमिशन्स मिळवल्या. काही परमिशन्स करता सर्वोच्च न्यायालयात जावं लागलं, सर्वोच्च न्यायालयात जाऊन त्या परमिशन्स मिळवल्या. त्यामुळे आता या संपूर्ण नॉर्थ कोस्टल रोड जो 100% आपल्या वेस्टर्न एक्सप्रेसवेला डिकंजेस्ट करणार आहे, अशा प्रकारच्या या नॉर्थ कोस्टल रोडला आता कुठल्याही परमिशनची अडचण नाही. याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुरू आहे. आणि आता तर ज्यावेळेस मी व्हिजिट केली ते माझ्या लक्षात आलं की उत्तनला आपण किंवा आपण भाईंदरला ज्यावेळेस हा जोडणार आहोत त्यावेळेस भाईंदरला आपण सुभाषचंद्र बोस मैदानापाशी तो जोडतो, पण तिकडनं आपला जो उत्तन विरार सी लिंक होईल
तिथे जाण्याकरता पुन्हा आपल्याला अडचणी आहेत. आणि म्हणून आपण त्या क्षणी निर्णय घेतला की चारकोपचं जे त्या ठिकाणी सागरसाहेब मरीना एन्क्लोव आहे त्याच्या पाठीमागे आपण ते जे टनेल्स तयार करतोय, बाजूलाच आपल्याला पगोडा दिसतो खाडीच्या पलीकडे, तिथे उत्तन आहे, तिथलं आपली उत्तन विरार सी लिंक होणार आहे. आणि म्हणून मी आदेश दिले की इकडे तर आपण जातोच आहोत, पण हे जे टनेल्स आहेत हे टनेल खाडीच्या खालून थेट उत्तनला न्यायचे. म्हणजे आपल्या नरिमन पॉइंट पासनं विरारपर्यंत, म्हणजे नरिमन पॉइंट पासनं भाईंदर पर्यंत आणि उत्तन पासनं विरारपर्यंत पूर्ण सिग्नल फ्री कनेक्टिव्हिटी ही या ठिकाणी प्राप्त होईल. उद्या जेव्हा आपण कोरेला नवीन एअरपोर्ट तयार करू, आपण दक्षिण मुंबईतनं विरारच्या नवीन एअरपोर्टला देखील 50 मिनिटात पोहोचू शकू. अशा पद्धतीनं याची रचना आपण त्या ठिकाणी केलेली आहे. मुंबईकरता मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी आपण करतो. BKC कनेक्टर जो आहे तो यू शेप फ्लायओव्हर ऑक्टोबर 2027 पर्यंत आपला तो पूर्ण होणार आहे. यामुळे अटल सेतूकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सुलभता येईल आणि सायनकडनं येणाऱ्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या जे काही वाहनं आहेत यांनाही स्वतंत्र रॅम्प्स आपण देतो आहोत, ज्याच्यामुळे मला असं वाटतं की हे कंजेशन जे आहे हे मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी कमी करू शकू. पार्किंगचा एक प्रश्न सातत्याने सगळ्यांनी मांडला आणि तो महत्त्वाचा प्रश्न आहे. यामध्ये वरळी बहुमजली रोबोटिक कार पार्किंग G+23 एकूण 640 कार आणि 112 दुचाकीची क्षमता असलेलं एक आपण पार्किंग प्लाझा तयार करतो. ए विभागामध्ये भूमिगत रोबोटिक कार पार्किंग 4 बेसमेंट खाली जाऊन ते आपण काम करतो. आणि याच्या व्यतिरिक्त एकूण 27 भूमिगत पार्किंग संदर्भातले प्रस्ताव हे प्राप्त झाले आहेत. सल्लागाराची नियुक्ती केली जाते. याच्यामध्ये एक प्रयोग आपण करण्याचा प्रयत्न करतो की आपण जे आपल्याकडे मोठी मैदान आहेत या मैदानांमध्ये आपण आता काही टेक्नॉलॉजीजचं प्रेझेंटेशन मी घेतलेलं आहे, अजून ती फायनल केलेली नाही कारण एक्सपर्ट्स फायनल करतील. पण प्रयत्न असा आहे की उदाहरणार्थ दाखल इथलं कुठले आपण ओव्हल मैदान म्हणा, पलीकडचं क्रॉस मैदान म्हणा, यातल्या 25% भागामध्ये काम सुरू करायचं, आत जायचं आणि संपूर्ण बांधकाम आत करायचं. पहिले वरची स्लॅब पूर्ण करून मैदान क्लिअर करायचं. मैदान जसं आहे तसं राहिलं पाहिजे आणि त्याच्या आतमध्ये पार्किंग झालं पाहिजे. अशा पद्धतीच्या टेक्नॉलॉजीज काही देशांमध्ये आलेल्या आहेत. त्यामुळे मुंबईतली मैदानही वाचतील आणि आपल्याला जे काही अशा प्रकारचे गर्दीचे क्षेत्र आहेत त्याला कॉस्ट मोठी आहे, पण कॉस्ट मोठी जरी असली तरी मुंबईमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फायनान्सिंग मॉडेल आपण तयार करून आणि त्यातनं अशा प्रकारचं पार्किंग हे मुंबईला कसं देता येईल हा प्रयत्न देखील या निमित्ताने आपला चाललेला आहे. वेस्ट टू एनर्जी हा प्रकल्प देखील मुंबईमध्ये त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेला आहे. 600 मेट्रिक टन प्रतिक्षमता कचऱ्यातनं वीज निर्मिती करण्याचा 1020 कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे. केंद्र सरकारने 600 कोटी रुपये याच्याकरता दिलेले आहेत आणि जवळपास 8 मेगावॅट वीज निर्मिती यातनं होईल. 17 दशलक्ष युनिट वीज आणि घनकचऱ्याचं शास्त्रशुद्ध विल्हेवाट अशा पद्धतीनं या ठिकाणी होणार आहे. आणि याच वर्षी हा प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे अशा पद्धतीचं त्याचं नियोजन होतं. मात्र युद्धजन्य परिस्थितीचा काही फटका पडला त्यामुळे जूनच्या ऐवजी डिसेंबरपर्यंत हे आपण पूर्ण करणार आहोत. आणि याच्यासोबत अजून कचरा आपल्याकडे आहे त्याच्यावर एक नवीन वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प हा हाती घेण्याचं काम आता महानगरपालिका या ठिकाणी करणार आहे. आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये ज्यावेळी कोविड झाला आणि कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण हॉस्पिटल बेड्सचा विचार केला त्यावेळी असं लक्षात आलं की मुंबईच्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये हॉस्पिटल बेड्स मुंबईला उपलब्ध नाही आहेत. आणि म्हणून साधारणपणे अगदी मिनिमम बेंचमार्कला जायला देखील 8000 बेड्स हे त्या ठिकाणी मुंबईमध्ये असावेत अशा पद्धतीची रचना करणं गरजेचं होतं.
यामध्ये काही नवीन प्रकल्प हातामध्ये घेण्यात आले. लोकमान्य टिळक रुग्णालय 1368 रुग्णशय्या आणि अतिदक्षता कक्षात 293 रुग्णशय्यांची वाढ. नायरमध्ये परत 290 रुग्णशय्यांची वाढ. उपनगरीय रुग्णालयांमध्ये सध्या 3254 आणि विशेष रुग्णालयात 1819 रुग्णशय्या आहेत. एकूण पुनर्बांधणी आणि नवीन प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 3000 नवीन बेड्सची भर पडेल आणि मुंबईमध्ये ही बेड्सची संख्या 8056 एवढी होईल, जो आपला बेंचमार्क आहे. पण याच्यानी आपलं काम होणार नाही. याच्यामध्ये 10,000च्या वर आपण गेलं पाहिजे जर आपल्याला ग्लोबल बेंचमार्ककडे जायचं असेल तर. त्याही दृष्टीने पुढचा जो काही प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग करणं सुरू आहे. आता मुंबईमध्ये HMIS प्रणाली अशा पद्धतीनं तयार केली आहे की सगळ्या रुग्णालयांचा डेटा हा एकमेकाशी जोडण्यात आलेला आहे आणि त्यातनं केस पेपर, उपचारांची माहिती, आजाराचा पूर्व इतिहास, कुठल्याही पेशंटचा कुठल्याही रुग्णालयात गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला तो प्राप्त करून घेता येईल अशा पद्धतीची याची रचना करण्यात आली आहे. आज मुंबईमध्ये घरांचा प्रश्न जो आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेषतः काही वेगवेगळ्या पद्धती आपण या ठिकाणी केलेल्या आहेत, ज्यामध्ये स्वयंपुनर्विकास असेल. ही एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आपण सुरू केली. प्रवीण दरेकरजी यांच्या समितीने एक रिपोर्ट दिला. त्या रिपोर्टच्या आधारावर आपण काही कन्सेशन्स दिले आणि आज जवळपास 1600 प्रपोजल स्वयंपुनर्विकासाचे हे त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. 58 गृहनिर्माण संस्थांना देकारपत्र दिलेली आहेत. 41 संस्थांना नाहरकत प्रमाणपत्र मिळाली आहेत. 6 संस्थांची भोगवटा प्रमाणपत्र देखील जारी झालेली आहेत आणि 13 संस्थांना व्याज माफी देखील आपण दिली आहे. यात सगळ्यात महत्त्वाचं जर काही घडलं असेल, मी स्वतः गेलो होतो. 25-25, 30-30 मजली इमारती तयार होत आहेत. स्वयंपुनर्विकासामध्ये 400 फुटामध्ये राहणारा व्यक्ती बिल्डरकडे गेला असता तर 600 फूट मिळालं असतं. स्वयंपुनर्विकासामुळे 1200-1400 स्क्वेअर फूट त्याला मिळालं. म्हणजे जो मुंबईकर आहे, मराठी माणूस आहे, याला या योजनेमुळे स्वतःचं हक्काचं मोठं घर हे प्राप्त करून घ्यायला आज मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होतोय. माळाच्या अंतर्गत क्लस्टर विकास, समूह पुनर्विकास हे आपण सुरू केलं. अभ्युदयनगर काळा चौकी असेल, PMGP जोगेश्वरी पूर्व EPC असेल, मोतीलाल नगर गोरेगाव असेल, कामाठीपुराचा पुनर्विकास असेल अमीनभाई, GTB नगरचा पुनर्विकास असेल, SVP नगरचा अंधेरी पश्चिमचा असेल, आदर्श नगर वरळी असेल, वांद्रे रिक्लेमेशन, आरामनगर, रामकृष्ण नगर खार, ओल्ड MHB बोरीवली, हे जुन्या वसाहती आहेत. या वसाहतीमध्ये कुठल्या व्यवस्था उरलेल्या नाहीत, जुनी छोटी घरं आहेत आणि म्हणून हा एक नवीन पद्धत आपण आणली की ज्याच्यामध्ये विकासक स्वतः म्हाडा आहे आणि CNDवर त्या ठिकाणी आपण काम देतो. म्हणजे मालकी कोणाला देत नाहीये, बिल्डरला मालकी देत नाहीये. तर म्हाडा आपल्या प्रकल्पामध्ये जसा कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करते तसा CND करता, म्हणजे कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट करता त्या ठिकाणी व्यक्ती नेमते आहे. त्यामुळे त्याचा जो मेजर फायदा आहे हा म्हाडाला मिळतोय, तिथे रहिवाशांना मिळतोय. आपल्याला माहिती आहे की मोतीलाल नगरमध्ये ज्यांना 800 चौरस फूट हे नियमाप्रमाणे देणं देय होतं, नियमाप्रमाणे 800 चौरस फूट, त्यांना 1600 चौरस फूट कार्पेट हे देण्याचा निर्णय आपण केलेला आहे. असंच या सगळीकडे अभ्युदयनगरला आपल्याला माहिती आहे इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी देखील त्यांची जी मागणी होती ती मागणी आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. आणि ह्या सगळ्या वसाहती, मला अतिशय आनंद आहे, ज्या जुन्या मुंबईकरांचा उल्लेख आपण करतो, ज्यांनी मुंबईला मुंबईची ओळख मिळवून दिली, मुंबईची संस्कृती ज्यांनी जपली, जशी BDD चाळ होती तशाच ह्या सगळ्या एक एक कॉलनीचा आपण विचार केला आणि एकूण या माध्यमातनं जवळपास 30,000 घरांचा पुनर्विकास या कॉलनीच्या माध्यमातून होतोय. 30,000 कुटुंबांना
या ठिकाणी नव्यानं चांगलं मोठं घर आपण त्या ठिकाणी देतो आणि त्यातनं म्हाडाला म्हणजे त्यांना घरं मिळतील ती वेगळी, म्हाडाला 13,000 घरं मिळतील जी परत म्हाडा लोकांना देईल आणि विक्रीच्या सदनिका 65,000 तयार होणार आहेत. म्हणजे एकूण 1,08,000 सदनिका यातनं तयार होणार आहेत. वर्षानुवर्ष आपण जे सांगत होतो आता अभ्युदय नगरमध्ये तर 20 वर्षात कित्येक नगरसेवक हे अभ्युदय नगराच्या विकासाच्या मुद्द्यावर निवडून आले, पडले, पण विकास नाही झाला. पण आज ती परिस्थिती या मुंबईमध्ये आलेली आपण निश्चितपणे पाहतो. आज बोरिवली इथे चारकोप, गोरे, प्रतीक्षानगर, सायन इथे संक्रमण सदनिकांचा पुनर्विकास सुरू आहे, ज्यातनं 2,40,500 सदनिका या आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आणि यात वेगवेगळ्या पद्धतीनं आपण जे काम सुरू केलं आहे, विशेषतः आता MMRचा जो ग्रोथ हब आहे, म्हणजे नुसतं मुंबई नाही तर MMRचाही विचार आपण करतो आहोत. त्यामध्ये म्हाडाने 2030 सालापर्यंत 7,82,433 घरांचं उद्दिष्ट ठेवलं आहे, ज्यामध्ये 2,39,124 घरांची निर्मिती ही सुरू आहे आणि 5,43,309 घरांचं नियोजन हे वेगवेगळ्या टप्प्यांवर आहे. यासोबत 33/5 मध्ये 30,311 घरं, त्यानंतर DCPR 33/7 मध्ये 1,13,623 घरं आणि 33/9 मध्ये 27,761 घरं यांचं काम हे प्रगतीपथावर आहे. याशिवाय आपल्याला कल्पना आहे BDD चाळ पुनर्निर्माण, गिरणी कामगार गृहनिर्माण योजना, SRA, PMGP, आता मी सगळं सांगत नाही, यामध्ये मोठ्या प्रमाणात काम चाललंय. कामाठीपुरासारखा एक अतिशय डिफिकल्ट अशा पद्धतीचा आपण प्रकल्प हातामध्ये घेतलाय. 8,001 एवढ्या भाडेकरूंचं पुनर्वसन करायचं आहे. 8 एप्रिल 26 रोजी विकासकाची नियुक्ती झाली आहे आणि त्याचंही काम आपण करतो. उपकर प्राप्त ज्या इमारती आहेत या जवळपास 12,552 इमारती आहेत आणि 90,000 भाडेकरू आहेत. जवळपास या ठिकाणी यापैकी आपल्या नवीन कायदा झाल्यानंतर आता त्याचा पुनर्विकास सुरू झालेला आहे. 2,676 नाहरकत प्रमाणपत्र दिलेली आहेत. 1,033 योजना पूर्ण झालेल्या आहेत. 30,000 लोकांना त्याचा लाभ मिळालेला आहे आणि आता काही बाबतीत उच्च न्यायालयाची स्थगिती आल्यामुळे पुन्हा सुप्रीम कोर्टमध्ये आपण गेलेलो आहोत. यासोबत धारावी, खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की धारावी हा एक अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा प्रकल्प आहे. अनेक लोकांना असं वाटतं की धारावीमध्ये खूप मोठी जागा आहे आणि खूप गोष्टी त्या ठिकाणी अगदी करणं सोपं आहे. पण सगळं मिळून जर धारावीचं क्षेत्र आपण बघितलं तर या क्षेत्रापैकी बिल्डेबल क्षेत्र हे केवळ 104 हेक्टर आहे, बाकी बिल्डेबल नाही. आणि मग या ठिकाणी जे काही बांधकाम होणार आहे या बांधकामामध्ये पहिल्यांदा 95 मिलियन स्क्वेअर फीट 95 मिलियन स्क्वेअर फीट इतकं रिहॅबचं बांधकाम करायचं आहे. 95 मिलियन स्क्वेअर फीट इतकं रिहॅबचं बांधकाम करायचं आहे आणि त्यानंतर मग 130 मिलियन स्क्वेअर फीट हे त्या ठिकाणी सेलेबलचं बांधकाम होणार आहे. आणि आपण जर बघितलं तर हा प्रकल्प केवळ हाऊसिंगचा प्रकल्प नाही आहे. धारावी एक आपलं ग्रोथ इंजिन आहे, एक इकॉनॉमिक अशा प्रकारचा आपला इंजिन आहे. धारावीमध्ये आपल्याला माहिती आहे चामड्याचं काम असेल, पॉटरीचं काम असेल, वेगवेगळ्या प्रकारचं फूड इंडस्ट्री असेल, अशा वेगवेगळ्या इंडस्ट्री आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचं नियोजन करताना या सगळ्या इंडस्ट्रीचा विचार करून आज तर आपण त्या ठिकाणी जाऊन बघितलं, आपल्यापैकी अनेक लोक गेले असतील, कशा परिस्थितीत ते काम होतं. पण याला केवळ गृहनिर्माण प्रकल्प न ठेवता त्या सगळ्या इंडस्ट्रीचं तिथे पुनर्वसन करतो. त्या सगळ्यांकरता अत्यंत चांगल्या व्यवस्था
आधुनिक व्यवस्था आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत आणि आज त्यापैकी बरेच लोक इन्फॉर्मल इकॉनॉमीमध्ये आहेत, पण उद्या हे सगळं झाल्यानंतर ते फॉर्मल इकॉनॉमीत येतील, त्यामुळे त्यांना टॅक्सेस द्यावे लागतील. आणि म्हणून आपण हाही निर्णय केला की पहिले 5 वर्ष त्यांच्याकडनं आपण GST घेणार नाही, त्यांना GSTतनं आपण सूट देणार आहोत. आणि यासोबत हा जो काही प्रकल्प आहे, या प्रकल्पामध्ये जवळपास आत्तापर्यंत 1,60,000 निवासी व्यावसायिक व औद्योगिक घटकांचं पुनर्वसन आणि पुनर्वास आपण करणार आहोत. यामध्ये आपण मागे निर्णय केला होता, त्या निर्णयाप्रमाणे माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे पहिल्यांदा 2000ची कट ऑफ डेट होती, मग आपण उच्च न्यायालयाच्या निर्णयातनं मार्ग काढला आणि 2000 ते 2011 पर्यंत आपण गेलो. फक्त 2011 पर्यंतच्यांना आपण 2.5 लाख रुपये सशुल्क म्हटलं. आता या प्रकल्पामध्ये 2000 पूर्वीचे किंवा जे लोक आहेत त्या सगळ्यांना धारावीमध्येच 350 चौरस फुटाचं घर आपण देणार आहोत. जे 2000 ते 2011 वाले आहेत त्यांना 2.5 लाख रुपये भरावे लागतील, पण त्यांना धारावीमध्येच घर आपण देतो आहोत. सगळे एलिजिबल 100% एलिजिबल लोक धारावीतले हे धारावीमध्येच त्यांना घर दिलं जाईल. आणि हा पहिला प्रकल्प आहे, कारण इनएलिजिबल लोक पुष्कळ आहेत आणि आपण एकात्मिक प्रकल्प करायचा ठरवला आणि तिथले हे इनएलिजिबल काढून कुठेतरी टाकले तर ते दुसरीकडे झोपडीच तयार करणार आहेत, ते काही कुठे जाणार नाही. त्यामुळे आपण इकडनं त्यांना या नरकातनं काढून दुसऱ्या नरकात टाकणार, किंवा या नरक म्हणणं चांगलं नाही, पण या वाईट अवस्थेतनं दुसऱ्या वाईट अवस्थेत टाकणार. म्हणून पहिल्यांदा याच्यात आपण निर्णय घेतला की जो एलिजिबल नाही त्यालाही आपण घर देतो आहोत आणि त्यातले जे धारावीत मावतील ते बाकीच्यांना धारावीच्या बाहेर देतो, पण जवळपास देतो. त्यांच्या जागा देखील आपण आयडेंटिफाय केलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर अशा प्रकारची घरं आपण त्या ठिकाणी देतो. ज्यांचे गाळे आहेत त्यांना गाळे देतो, सगळ्या गोष्टी. म्हणजे हा प्रकल्प असा आहे की ज्याच्यामध्ये ज्या ज्या अडचणी येऊ शकतात त्या सगळ्या अडचणी आपण दूर केलेल्या आहेत. आणि आम्ही असं ठरवलं, पहिल्यांदा आमचं ठरलं होतं की आता प्रकल्प सुरू झालाय, रेल्वेची जागाही मिळाली, त्याचंही काम चालू झालंय, या प्रकल्पाचं एक भूमिपूजन करावं. पण नंतर हा निर्णय मी केला आणि आमच्या सहकाऱ्यांना सांगितलं की भूमिपूजन नाही, पुढच्या 1.5 वर्षामध्ये रिहॅबचे 10,000 घरं पूर्ण करायचे आणि त्या घरांचा चाव्या देण्याचा कार्यक्रम, या स्लमच्या लोकांच्या रिहॅबच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम 10,000 लोकांचा हा माननीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करायचा, अशा पद्धतीचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे. यासोबत मुंबईमध्ये झोपडपट्टीचा जर विकास आपल्याला करायचा असेल तर क्लस्टर पद्धतीने आपल्याला जावं लागेल. आपल्या लक्षात आलं, आपण सगळे पद्धती करून पाहिल्या, मागच्या काळात 3K आली, पण 3K आपली यशस्वी होऊ शकली नाही कारण त्याच्यात खूप फॉल्ट्स होते. पण क्लस्टर हेच उपाय आहे, कारण जर मुंबईमध्ये तुम्हाला डेव्हलपमेंटही करायची आहे, ओपन स्पेसेसही द्यायचे आहेत, मुंबई लिव्हेबलही ठेवायची आहे, कॉन्क्रीटचं जंगलही होऊ द्यायचं नाही आहे, तर आपल्याला हे सगळं क्लस्टर पद्धतीनंच करता येईल. आणि म्हणून शासनाने हा निर्णय केला आणि मुंबईमध्ये जवळपास 19 क्लस्टर आपण तयार केलेले आहेत. या 19 क्लस्टरमध्ये बहुतांश मुंबई जी आहे ही स्लम फ्री आपल्याला करता येते. याच्यामध्ये पहिल्या क्लस्टरचं आपलं आता वर्क ऑर्डर स्टेजला आपण आलो जुहू गल्लीमध्ये. आता जे क्लस्टर आपले टेंडरच्या स्टेजवर आहेत त्याच्यामध्ये आझमी साहेब, मानखुर्द शिवाजीनगर, बेरामबाग बांद्रा ईस्ट, मजासवाडी गोरेगाव आणि एंटॉप हिल, आणि याच्या व्यतिरिक्त इतर क्लस्टरचं जे काही आहे ते काम या ठिकाणी चाललेलं आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात समूह पुनर्विकासातून
हे जे सगळे आमचे झोपडपट्टीत राहणारे लोक आहेत त्यांनाही रिहॅब त्या ठिकाणी द्यायचा आणि कॉन्क्रीटचं जंगल न होऊ देता काही स्पेसेस या त्या ठिकाणी निर्माण करायच्या, अशा पद्धतीनं हे काम आपण या ठिकाणी हातामध्ये घेतलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेने काही बेस्ट प्रॅक्टिसेस सुरू केल्यात. विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या ठेवींच्या संदर्भात खूप चर्चा होते, त्याच्यावर नंतर येतो. पण या ठेवीची जी गुंतवणूक आहे तो एक बिझनेस आहे. त्यामुळे यातही पारदर्शिता आणण्याचं काम आपण केलं आणि मुदत ठेवीची गुंतवणूक ऑनलाईन प्रणालीने आता होईल. बँका बीड करतील. जो सर्वोच्च व्याजदर देईल, म्हणजे ठरलेल्या मेजर बँका आहेत त्या, कुठली बँक नाही, जो सर्वोच्च व्याजदर देईल त्या बँकांना त्या ठिकाणी या ठेवी मिळणार आहेत. याचा फायदा असा होतोय की आता जे व्याजदर मिळत आहेत याच्यामुळे जे काही लॉंग टर्म व्याज आहे त्यात जवळपास 250 कोटी रुपये जास्त महानगरपालिकेला मिळतील. माय BMC मार्ग तक्रार निवारण प्रणाली तयार केली आहे की ज्याच्यामध्ये तक्रारींचं कार्यक्षम व्यवस्थापन, सतत निरीक्षण आणि विहित मुदतीत निराकरण करण्याचा प्रयत्न आहे. व्हॉट्सॲप एक चॅटबॉट तयार केला आहे. 1916ची हेल्पलाईन तयार केली आहे आणि ज्या तक्रारी समाज माध्यमांवर येतात त्याचंही केंद्रीकृत संकलन, वर्गीकरण, परीक्षण आणि निराकरण या संदर्भातली ही एक व्यवस्था आता मुंबई महानगरपालिकेने तयार केली आहे. त्यामुळे कोणी तक्रार केली तरी कुठल्या ना कुठल्या लेवलला त्या तक्रारीचं निदान झालं पाहिजे. आणि एवढंच नाही तर तक्रारदाराला आपला अभिप्राय देखील नोंदवता येतो. तक्रारीचं निवारण झाल्यानंतर त्याला विचारलं जातं की तुम्ही किती मार्क द्याल, किती गुणवत्ता आहे, वेळेत झाली का. सगळं काही एकदम चांगलं झालं असं मी म्हणणार नाही, पण ही जी पद्धत आहे या पद्धतीमुळे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फायदा होणार आहे. दुसरं, पारदर्शिता आणण्याच्या या संपूर्ण प्रयत्नांमध्ये आपण तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग करतो, ज्यामध्ये संपूर्ण शहराचं डिजिटल ट्विन तयार करण्याचं काम सुरू केलेलं आहे. या डिजिटल ट्विनच्या माध्यमातून विस्तृत भौगोलिक माहिती संकलित केली जाते. 500 चौरस किलोमीटर क्षेत्राची एरियल फोटोग्राफी, लायडर सर्वेक्षण, 3300 किलोमीटरचे टेरेस्ट्रियल लायडर सर्वेक्षण, 900 किलोमीटरचं मोबाईल लायडर सर्वेक्षण आणि 360 डिग्री पॅनोरामिक प्रतिमा संकलित करून 25 चौरस किलोमीटर क्षेत्राचे बॅथिमेट्रिक सर्वेक्षण, अशा पद्धतीनं पूर्णपणे मुंबई शहर हे देशातलं पहिलं शहर असेल की ज्याचा डिजिटल ट्विन आपण तयार करू. 100% प्रत्येक गोष्टीची माहिती आपल्या डिजिटल ट्विनवर आपल्याला अवेलेबल असेल. कुठलीही गोष्ट प्लॅन करायची असेल तर या डिजिटल ट्विनवर जाऊन आपण प्लॅन करू शकू आणि त्यामुळे जी अचूकता आहे, नाहीतर आपण काम सुरू करतो, मध्येच कुठेतरी पाण्याची लाईन येते, मग ते काम बंद होतं, कुठल्या तरी वायरी येतात, संपूर्ण भौगोलिक आउटपुट यातनं आपण तयार करतो. आणि याचे जे डिटेल मॉडेल्स आहेत, 3D मेश मॉडेल्स, कंटूर्स, डिजिटल सरफेस मॉडेल्स, डिजिटल टेरेन मॉडेल्स, बेस मॅप्स आणि GIS लेयर्स, या सगळ्या गोष्टीचा समावेश यामध्ये आहे. पुढच्या काळामध्ये आपल्यालाही जर याची माहिती घ्यायची असेल तर याचे एक एक्सपिरियन्स सेंटर देखील आपण तयार करतो. त्या एक्सपिरियन्स सेंटरच्या माध्यमातून कोणालाही जाऊन हे जे डिजिटल ट्विन आहे याची माहिती आपल्याला या ठिकाणी घेता येईल. यासोबत आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सिविट ट्विन तयार केला आहे. सिविट ट्विनचा अर्थ काय आहे? आपल्याला माहिती आहे की महानगरपालिकेमध्ये बिल्डिंग प्लॅन अप्रूव्हल हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय असतो. मागच्या काळामध्ये आपण संगणकीकृत प्रणाली आली ऑटो DCRची. त्यातल्या त्यात मुंबईची प्रणाली चांगली आहे, पण त्यातही ह्युमन इंटरव्हेन्शन आहे. म्हणजे तुम्हाला ऑटो DCRही करावा लागतो
आणि प्लस फिजिकली पण सबमिशन करावं लागतं. आता ही जी प्रणाली सुरू केली आहे 100% AI आधारित प्रणाली सुरू केली आहे. आता ही प्रणाली 24 तास उपलब्ध आहे. कारण त्याला आपले जे AIचे एजंट्स आहेत यांना काही रात्री झोपावं लागत नाही. त्यामुळे 24 तास ही प्रणाली त्या ठिकाणी आहे. यामध्ये 12 AI एजंट्स आहेत जे बिल्डिंग प्लॅनच्या सबमिशनपासून मंजुरीपर्यंत सगळ्या प्रकारचं काम हे AI एजंट्स करतात. आणि व्यवस्था अशी केली आहे की आपल्याकडे मुंबईमध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे DCR आहेत. त्यामुळे सोपं सांगायचं झालं तर कोणी दिवसाच्या 24 तासात कधीही आपली ॲप्लिकेशन सबमिट केली तर तो एजंटच सांगेल की ॲप्लिकेशनमध्ये काही कमतरता आहे का. आणि एकदा त्यांनी सांगितलं की तुमची ॲप्लिकेशन परिपूर्ण आहे तर महापालिकेचा कुठलाही अधिकारी ती ॲप्लिकेशन थांबवू शकत नाही. म्हणजे कोणीही याच्यामध्ये व्यक्तीच नाही. 100 प्रकारचे कंप्लायन्स चेक करावे लागतात. हे 100 कंप्लायन्स चेक हे डिजिटल एजंट्स हे जे AI एजंट्स आहेत हे AI एजंट्स त्या ठिकाणी करणार आहेत. AI एजंट म्हणजे जसं आपल्याला सिरी असतं किंवा एलेक्सा असतं. हे जसे एजंट आहेत तसेही ते एजंट आहेत जे बोलणार आहेत, जे सांगणार आहेत तुम्हाला. त्या एजंट्सच्या माध्यमातून या ठिकाणी हे काम आपण करणार आहोत. 24 तास हे आपल्याला करता येईल. आणि याच्यामध्ये 2 मुख्य पोर्टल आणि ऑटो सिंक पोर्टल केलेलं आहे. त्यामुळे हे जे काही आपले आर्किटेक्ट्स जे त्या ठिकाणी प्लॅन मांडतात त्यांना स्वयं तपासणीचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे ते याच्यातनं स्वयं तपासणी करून एकदा त्यांनी अप्रुव्हल घेतलं की त्यानंतरची प्रोसेस ही अतिशय सोपी आहे. ही पण प्रोसेस सोपी आहे, पण हे घेतल्यानंतर कोणी त्यांना थांबवू शकणार नाही अशा पद्धतीचं. यातनं काय फायदा आहे? खरं म्हणजे याच्यातल्या तर एकूण मुंबई महानगरपालिकेमध्ये जे काही नकाशे रिजेक्ट होतात त्या रिजेक्शनमध्ये 60% घट येणार आहे. 60% घट. कारण आपल्याला माहिती आहे फ्रीवेलस गोष्टीवर ते रिजेक्ट होतात. मग लोक चक्रा मारत असतात. मग चक्रा मारणारे काय करतात तुम्हाला मी सांगायची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे हा विषय संपणार. आणि व्यवस्था अशी केली आहे की यातला 60% डेटा 60% डेटा ऑटोफिल होणार आहे. म्हणजे तो वेगवेगळ्या डेटाबेसमधनं डेटा फेच करणार आहे. म्हणजे बावनकुळे साहेबांची समजा ते जमिनीची डेटाबेस असेल त्यातनं तो डेटा फेच करणार आहे. अजून कुठली इलेक्ट्रिसिटीची असेल त्यातनं तो डेटा फेच करणार आहे. अशा पद्धतीनं 60% डेटा ऑटोफिल होणार आहे. ड्रॉइंग फॉर्मॅटिंगमध्ये 50% अचूकता याच्यातनं येणार आहे. स्वयंचलित तपासणी होणार आहे. त्यामुळे डेटाची जी सुसंगती आहे ही 70% पेक्षा जास्त असेल. आणि मला असं वाटतं की याचं मे महिन्यामध्ये आपण त्याची सुरुवात केली, सॉफ्ट लॉन्च केला. अतिशय चांगलं स्वागत हे याचं झालेलं आहे. आणि एकदा मुंबईमध्ये प्रणाली यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकेत पहिल्या टप्प्यात आणि त्यानंतर सगळ्या नगरपालिकांमध्ये नगरपंचायतींमध्ये हीच प्रणाली लागू होईल. कुठेही ह्युमन इंटरव्हेन्शन असणार नाही. AIचा वापर करून हे शेवटचा जो टप्पा आहे 1-2 टप्पे त्याच्यावरच ह्युमन इंटरव्हेन्शन येईल. मध्ये कुठेही आणि ते हे करता येईल की फक्त AIवर गोष्टी सोडता येत नाहीत. ह्युमन ओव्हरसाईट असली पाहिजे या दृष्टीनं याची व्यवस्था आपण केलेली आहे. दुसरं एक महत्त्वाचं पाऊल जे आपण उचललं, कारण ज्यावेळी धारावीचा विषय झाला त्यावेळेस अनेक लोकांनी आरोप केला की यातनं तर TDR घोटाळा होईल. मग त्याचा कंट्रोल तुम्ही कसा करणार? धारावीमध्ये आपण TDR विकण्यावरही कॅप घातली, त्याच्या रेटवरही कॅप घातली. पण हे सगळं होत असताना मुंबईमध्ये जनरेट होणारा सगळा TDR हा कोण घेत आहे, कोण विकताय, काय किंमत आहे, या सगळ्या गोष्टी आजपर्यंत कोणालाही माहिती नाही. एखादा TDR 2दा विकला गेला असेल तरी आश्चर्य वाटून घ्यायचं कारण नाही.
आणि म्हणून आता सगळा TDR हा ETDR केलाय. आता हे जे आपलं फिजिकल सर्टिफिकेट आहे ते कामाचं नाही, ते तर ठीक आहे, ते तुम्ही घ्या. सगळा TDR ETDR केलाय आणि आता TDR एक्सचेंज तयार केलाय. जसं शेअर म्हणजे हर्षद मेहताचा घोटाळा का झाला, तर तो याकरता झाला की शेअर ऑफलाईन विकता यायचा. त्यानंतर शेअरचं सगळं ट्रेडिंग हे ऑनलाईन झालं. आता एक्सचेंजवर नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज याच्यावर ऑनलाईन विक्री करावी लागते. तसं आता TDR एक्सचेंज तयार केलेलं आहे. त्यामुळे ETDR आणि TDRची खरेदी विक्री देखील या एक्सचेंजवरच करावी लागेल. ती फिजिकल विक्री तुम्हाला करता येणार नाही. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात म्हणजे आता TDR एजंट जे फिरायचे ते आता प्रभूसाहेब त्या एजंटला काही काम उरणार नाही. त्यांचं कुठलंही आता हस्तक्षेप याच्यात असणार नाही. अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या ठेवींच्या संदर्भात सातत्याने चर्चा होते. पहिल्यांदा तर माझं एक मत आहे, ठेवी ठेवल्याच पाहिजे, पण किती ठेवल्या पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये महानगरपालिकांमध्ये आणि शासनामध्ये सिंकिंग फंड असायचा. हा सिंकिंग फंड कशा करता, तर अडचणीत आल्यानंतर आपण घेतलेलं जे कर्ज आहे त्याचं सर्व्हिसिंग करता आलं पाहिजे. आपल्याला अत्यावश्यक गोष्टी ज्या आहेत त्या अत्यावश्यक गोष्टींकरता सिंकिंग फंड असायचा. आज महानगरपालिकेमध्ये ह्या ज्या काही ठेवी आहेत त्या किती असल्या पाहिजेत. माझं स्वतःचं मत आहे की या ठेवी एका लिमिटपर्यंत असल्या पाहिजे. उरलेले पैसे हे कामामध्ये गुंतवले पाहिजे. आज तुम्ही बघा, महानगरपालिकेला त्यांच्या ठेवीवर रेट ऑफ इंटरेस्ट किती मिळतो, 3%. आता ज्या लॉंग टर्मच्या ठेवी आहेत तिला 3%, 3.5% शिवाय कोणाला इंटरेस्ट नाही, 4%. आणि इन्फ्लेशनचा रेट किती आहे, ॲव्हरेज 7% समजा. म्हणजे या ठेवींवर दरवर्षी ठेवींची किंमत 4% आपण कमी करतोय. आणि तेच जर गुंतवले, जे गणित MMRDA मध्ये आम्ही मांडलं, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर MMRDA ला सांगितलं ते असेच ठेवी ठेवायचे. मी म्हटलं तुम्ही बँक थोडी आहे, तुम्ही रिटायर्ड एम्प्लॉई थोडी आहे किंवा सुरक्षेकरता ठेवलाय. तुम्ही गुंतवणूक करा, तुम्हाला त्यातनं परतावा येईल. आणि 2 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक, ठेवी तेवढ्या नव्हत्या, पण त्या ठेवींना लिव्हरेज करून 2 लाख कोटी रुपयाची कामं आपण सुरू केली. आणि मुंबईमध्ये ज्यावेळी सगळ्या देशामध्ये मेट्रो करता महानगरपालिकांनी कॉन्ट्रीब्युशन द्यावं असा निर्णय झाला. नागपूर तयार झालं, पुणे तयार झालं, पण मुंबई महानगरपालिकेने त्यावेळेस सांगितलं आम्ही एक पैसा देणार नाही. त्यावेळेस मी सांगितलं तुम्ही दिलं नाही तरी आम्ही मुंबईत तयार करून दाखवू. आणि MMRDAच्या माध्यमातून 300 किलोमीटरचं प्लॅनिंग हे आपण त्या ठिकाणी केलं. या सगळ्या वेगवेगळ्या अटल सेतूपासून सगळं प्लॅनिंग आपण केलं, त्याचं काम चालू केलं. आज MMRDAची याच्यामुळे क्षमता काय झाली आहे, लाखो कोटी रुपयाची कामं MMRDA करते, डेट सर्व्हिसिंग देखील करते. कारण तुम्ही ज्यावेळेस अशा पद्धतीनं काम करता त्यावेळेस त्याचा परतावा, जी गुंतवणूक तुम्ही करता तो परतावा कुठल्याही अशा प्रोजेक्टमध्ये तो 12, 13, 14, 15% असल्याशिवाय तो प्रोजेक्टच तुम्ही करत नाही. म्हणजे ज्या पैशावर तुम्ही 3% पैसे कमवता त्याच्यावर 15%चा परतावा आणि सामान्य जनतेकरता एवढ्या सोयी तुम्ही तयार करत असता. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात बरं महानगरपालिकेच्या ठेवी म्हणजे काय आहे. आता कोस्टल रोड आपण केला. कोस्टल रोड करत असताना आपण हा निर्णय ज्यावेळेस महानगरपालिकेमध्ये आपण जो काही वाढीव अशा प्रकारचा FSI दिला किंवा वाढीव अशा प्रकारचं बांधकाम अलाव केलं, त्यावेळी त्याच्यामध्ये करताना आपण हे सांगितलं होतं की
कोस्टल रोड करायचा आहे, याला पैसे कुठनं येतील? तर हे जे ॲडिशनल पैसे मिळणार आहेत ते तुम्ही ठेवीच्या स्वरूपात ठेवा आणि त्यातनं कोस्टल रोड करा. म्हणजे ही ठेव कशाकरता आली होती? कोस्टल रोड करण्याकरता. आणि मग ती ठेव मोडली म्हणून ठेव मोडली करायचं काय? चाटायचं आहे? अरे लोक मरून राहिले आणि तुम्ही सांगता की आमचे एवढे त्या ठिकाणी ठेवी आहेत आणि म्हणून. आणि असं नाही आहे काय ठेवी कमी झाल्या वगैरे, काय महानगरपालिकेला काय फार भीक लागली अशी परिस्थिती नाही आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी. आपण जर बघितलं तर साधारणपणे 2017 मध्ये 62 कोटी होत्या, 18 मध्ये 72 होत्या, 19 मध्ये 76 होत्या, 20 मध्ये 79 होत्या, 21 मध्ये 78 होत्या. म्हणजे 2021 साली 78,000 कोटी होते. जून 2026 मध्येही 78,000 कोटीच्याच ठेवी आहेत. आता बदल कुठे आहे? जे सांगितलं जातं तो बदल आहे मार्च 2022 आणि मार्च 2023. यावेळी या ठेवी 91,000 कोटीला पोहोचल्या. त्या का पोहोचल्या हे नाही सांगत आपण. कारण सरकारने कोविडच्या पार्श्वभूमीवर निर्णय करून त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे प्रीमियम हे 1.5 वर्षाकरता कमी केले आणि म्हणून लोकांनी ॲडव्हान्समध्ये पैसे भरले. ते प्रीमियम कमी झाल्यामुळे, कारण तीच अपेक्षा होती की लोकांनी ॲडव्हान्समध्ये पैसे भरावे, म्हणून हे प्रीमियम कमी झाल्यामुळे लोकांनी ॲडव्हान्समध्ये पैसे भरले, त्यामुळे ते पैसे वाढले. नाहीतर साधारण आपण बघितलं तर कुठेच ही कमतरता नाही आहे. फक्त हे 2 वर्ष आहेत. मार्च 22 मध्ये 91,000 कोटी होते आणि मार्च 23 मध्ये 86,000 कोटी होते. बाकी तेच ॲव्हरेज चाललेलं आहे. पण हे क्रेडिट तर द्याल की 78,000 कोटी रुपयाच्या ठेवी ठेवूनही आम्ही या ठिकाणी किती जवळपास लाखभर कोटी रुपयाची कामं, डेव्हलपमेंटची कामं, सामान्य माणसाला ज्या ठिकाणी फायदा होईल अशी कामं ही या ठिकाणी सुरू केली. आज आपण बघा हे सगळे कामं सांगत नाही, आपल्याला माहितीच आहे. या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगून पण या प्रत्येक कामाने एक प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आणि मुंबई जी 2018ला आपण घोषणा केली होती की मुंबईतल्या कुठल्याही भागातनं कुठल्याही भागामध्ये मुंबई इन 59 मिनिट्स, मी तुम्हाला सांगतो ती परिस्थिती आता मुंबईत येऊ घातली आहे. पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये मुंबई विल बी ॲक्सेसेबल इन 59 मिनिट्स. आता याच्यासोबत केवळ मुंबई नाही, तिसरी मुंबई देखील आपण तयार करतो. याचं कारण एक, आपण जर अर्थशास्त्राचा नियम बघितला तर अर्थशास्त्राच्या नियमामध्ये जगाच्या पाठीवर जी डेव्हलपमेंट झालेली आहे ही प्रत्येक डेव्हलपमेंट शहरीकरणातून झाली. जगातले जेवढे विकसित देश आहेत हे सगळे देश यांच्यामध्ये शहरीकरण झालं आहे. शहरीकरण तुम्ही थांबवू शकत नाही. प्रयत्न हा केला पाहिजे की या शहरीकरणाचं नियोजन करायचं. या शहरीकरणातनं मोठ्या प्रमाणात व्यवस्था उभ्या राहतात, अर्थव्यवस्थेला चालना मिळते, त्यातनं तुमच्या तिजोरीत पैसे येतात. ते पैसे जो आपल्या राज्याचा मागास भाग आहे, जो गरीब भाग आहे, जो आपल्या राज्यातला ग्रामीण भाग आहे, तिथल्या अर्थव्यवस्थेला मदत करण्याकरता त्याचा उपयोग करायचा. आता आपण जर बघितलं तर मुंबईचं पोटेन्शियल काय आहे MMR रिजनचं. आज MMR रिजनचा जो GDP आहे तो $84 बिलियन आहे. 2047 पर्यंत $825 बिलियन तो होऊ शकतो, 10 पटीने वाढू शकतो. हे पोटेन्शियल आहे. आणि म्हणून 30 नवीन बिझनेस हब, 30 नवे ट्रान्सपोर्ट प्रकल्प आपण हातामध्ये घेणार आहोत आणि जवळपास 25 फ्लॅगशिप कार्यक्रम हे या माध्यमातून आपण हातामध्ये घेतले आहेत. सिडकोच्या माध्यमातून जवळपास 31,000 कोटी रुपयाची कामं घरांची त्या ठिकाणी चाललेली आहेत. नैना आपल्याला माहिती आहे
की ज्याच्यामध्ये TPS-1 मंजूर केला आहे, TPS-2 आपण मंजूर करतो, 4, 6, 7 साठी प्रिलिमिनरी स्कीम आपण मंजूर केलेली आहे, 3 आणि 5च्या फायनल आणि 8 ते 12च्या प्रिलिमिनरी स्कीम्स लवादाकडे आहेत, 12 फ्लायओव्हर, 57 मायनर ब्रिज, 134 किलोमीटरचे स्मार्ट रस्ते, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण हे काम या ठिकाणी हातामध्ये घेतो. यासोबत नवी मुंबईमध्ये पुष्पक नोडला आपण एज्युसिटी तयार करतो. जगातल्या टॉप रँकिंग 8 युनिव्हर्सिटीज त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ही एज्युसिटी तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी 1 लाख विद्यार्थी शिकतील, 1 लाख. आणि ह्या सगळ्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्यांचा ऑफशोर हा कॅम्पस असेल, त्यामुळे तिकडच्या युनिव्हर्सिटीत शिकणं आणि इथे शिकणं यात कुठलंही अंतर असणार नाही. किंबहुना त्यांचे कदाचित 2 वर्ष इकडे 2 वर्ष तिकडे अशा पद्धतीनं ते शिकवतील. पण आपल्या मुलांना जर विदेशात शिकायला जायचं असेल तर 100 विद्यार्थ्यांना एलिजिबिलिटी असेल, त्यातले 8 विद्यार्थी जाऊ शकतात, 92 जाऊ शकत नाही. आज ते सगळे विद्यार्थी 25% या ठिकाणी शिकणार आहेत. आपण मेडिसिटी तयार करतो, जगातले बेस्ट अशा प्रकारच्या इन्स्टिट्यूशन्स त्या ठिकाणी येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुंबईच्या मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटीमध्ये आपण वॉटर मेट्रो तयार करतो. आमच्या नितेश राणेंनी त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं आहे. 6066 कोटीचा प्रस्ताव आहे. याच्यावर 33 मार्ग आहेत, 44 टर्मिनल्स आहेत, 340 किलोमीटरची ही वॉटर मेट्रो असणार आहे. 2031 पर्यंत 7.5 कोटी प्रवासी याच्यात प्रवास करतील अशा प्रकारचं याचं नियोजन केलं आहे. आणि त्याकरता 203 इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वेसल्स हे आपण त्या ठिकाणी घेतो. एकदा याचं सगळं काम पूर्ण झालं तर कुठल्याही जगातल्या शहरामधली सगळ्यात मोठी जलवाहतूक ही आपली असणार आहे. याचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आपण सुरू केलेलं आहे. BKC मध्ये आपण पॉट टॅक्सी तयार करतो. आणि आपल्याला माहिती आहे की यासोबत आता वरळी शिवडी कनेक्टर की ज्याच्यामध्ये अटल सेतूला नॉर्दर्न सबअर्ब्समधनं लोक जे येतील त्यांना सरळ जाता येईल, 67% काम पूर्ण झालं आहे. ठाणे बोरिवली 13% पूर्ण झालं आहे. ऑरेंज गेट ज्याच्यामुळे ईस्टर्न फ्रीवेवरनं उतरल्यानंतरची जी अडचण आहे ती पूर्ण संपून जाईल. आता 1.25 तास लागतो, 3 मिनिटात आपण चौपाटीपर्यंत पोचू. 25% काम पूर्ण झालेलं आहे. वाढवणची जी द्रुतगती जोडणी आहे त्याचं काम आपण सुरू केलं आहे. अटल सेतू ते पुणे एक्सप्रेसवे 55% काम झालं आहे. त्यानंतर ठाणे पूर्व द्रुतगती महामार्गावर 3 हात नाकाचं जंक्शन त्याचं काम सुरू केलेलं आहे. आता ईस्टर्न फ्रीवेला आपण ठाण्याकडे नेतो, त्यामुळे ईस्टर्न फ्रीवे हा त्या ठिकाणी साधारणपणे छेडानगरवरनं तो आनंदनगरपर्यंत जाईल आणि पुढे मग आनंदनगरवरनं पलीकडे तो साकेतपर्यंत जाणार आहे आणि आमणेपर्यंत आपल्याला फायनली न्यायचं आहे. म्हणजे ही कनेक्टिव्हिटी अशी होईल की समृद्धी महामार्गापासूनही आपण JNPTला किंवा समृद्धी महामार्गापासून ठाण्याला किंवा समृद्धी महामार्गापासून दक्षिण मुंबईपर्यंत सिग्नल फ्री येऊ, कुठेही सिग्नल असणार नाही. अशा पद्धतीनं याची रचना आणि हे काम देखील जवळपास 13% आपण पूर्ण केलं आहे. गायमुख ते पायगाव खाडी पुलाचं बांधकाम असेल त्याचं प्राथमिक सर्वेक्षण आपण पूर्ण केलं आहे. त्यानंतर कासरवडवली ते खारबाव खाडी पूल जो आहे त्याचंही आपलं GTIचं काम सुरू आहे आणि नॅव्हिगेशन स्पॅनसाठी पायलिंगचं काम देखील त्याचं प्रगतीपथावर आहे. कोलशेत ते काल्हेर खाडी पुलाचं काम निविदा त्याची निघालेली आहे. बाळकुम ते गायमुख ठाणे खाडी किनारा मार्ग जो आहे त्याच्या आता जवळपास सगळ्या परवानग्या मिळालेल्या आहेत, त्याचं प्राथमिक काम चालू आहे. मग अशी सांगितलं आनंदनगर ते साकेत उन्नत रस्ता, त्यानंतर एरोली ते कटई नाका 92% काम पूर्ण झालं आहे. आणि यासोबत इंदू मिल स्मारक जवळपास 100% स्ट्रक्चरल काम पूर्ण झालेलं आहे. आता अंतर्गत सजावट आणि अर्थातच भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक भव्य पुतळा एवढं काम त्याचं बाकी आहे.
तेही लवकरात लवकर करण्याचा आपला प्रयत्न आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक हे जानेवारी 27 पर्यंत त्या ठिकाणी संपूर्ण तंत्रज्ञानाच्या कामाची अंमलबजावणी करून ते देखील त्या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत. आणि सूर्या पाणी पुरवठा योजना ही पण डिसेंबर 2026 पर्यंत आपण पूर्ण करणार आहोत. एकूण जर MSRDCचा विचार केला तर त्यातनंही 4,58,000 कोटीची कामं ही आपण हातामध्ये घेतली आहेत. मुंबईची जी मेट्रोची प्रकल्प आहेत, मुंबई मेट्रो प्रकल्प 90 किलोमीटर कार्यान्वित झालेला आहे. 111 किलोमीटरची कामं ही एकदम ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहेत. त्यातलं प्रत्येक काम दरवर्षी 30, 40, 50 किलोमीटर पूर्ण होणार आहे. 84 किलोमीटर अजून निविदा त्याच्या काढलेल्या आहेत किंवा वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. आणि 87 किलोमीटर हे DPR स्तरावर आहे. यामध्ये मेट्रो 2 असेल. आता मी सगळ्या मेट्रो सांगून आपला कदाचित वेळ घेऊ नये असं मला वाटतं, पण जवळपास मेट्रो 2, मेट्रो 2B, 3, 4, 4A, 5, 5-2, धामणकर नाका ते दुर्गाडी चौक म्हणजे भिवंडीपर्यंत आपल्याला मेट्रो नेतोय आपण. मेट्रो 6, मेट्रो 7, मेट्रो 7A, मेट्रो 8, मेट्रो 9, 10, 11, 12, 12A, 13, 14 अशा पद्धतीनं. आणि मला या गोष्टीचाही आनंद वाटतो की इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, इतक्या अडचणी आल्या, पण मेट्रो बंद असल्याची एकही बातमी आली नाही. आणि अंडरग्राऊंड मेट्रोमध्येही कुठेही पाणी शिरलं नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आज आपण हे काम करतो. काही नवनगरं आपण या सगळ्या रायगडच्या भागामध्ये तयार करतो, ज्याला आपण तिसरी मुंबई म्हणून त्या ठिकाणी म्हटलंय. आणि आपला प्रयत्न असा आहे की हा जो काही आपला उत्तम ते विरार ही जी सी लिंक आहे त्याच्या पलीकडे कोरे हा जो बीचचा भाग आहे, कोरे त्या भागामध्ये आपल्या देशातलं पहिलं ऑफशोर एअरपोर्ट म्हणजे मुंबईचं तिसरं एअरपोर्ट आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत. आणि हा जो काही उत्तम विरार लिंक आहे ती लिंक तिथपर्यंत जाणार आहे. आता एकीकडे हे एअरपोर्ट आहे, दुसरीकडे मल्टी मॉडेल कॉरिडॉर आहे, तिसरीकडे जो नवीन रस्ता गुजरातमध्ये येणारा तो रस्ता आहे, आणि चौथीकडे आपल्या बुलेट ट्रेनचं स्टेशन आहे. एक अशी व्यवस्था या ठिकाणी उभी होते आहे. चौथी मुंबई त्या ठिकाणी उभी होईल. चौथी मुंबई ही आपण त्या ठिकाणी तयार करू आणि एक आधुनिक अशा प्रकारची मुंबई असेल. मला एक आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की खरं म्हणजे जर या MMR रिजनमध्ये आपल्या वेगवेगळ्या एजन्सीजनी हातात घेतलेले आणि नियोजित केलेले कामं जर आपण बघितले, MMRDA, सिडको, महानगरपालिका, MSRDC, म्हाडा, SRA, पोर्ट, वॉटर टॅक्सी आणि MMRCL या सगळ्याचा जर आपण विचार केला तर आता सुरू असलेल्या प्रकल्पांची किंमत आहे 6,14,871 कोटी. आणि जी सुरू होण्याच्या स्टेजमध्ये आहेत पुढच्या 3 वर्षामध्ये वेगवेगळ्या स्टेजवर जी असतील ती आहेत 6,11,836 कोटी. म्हणजे एकूण 12,26,707 कोटी रुपये. आणि या सगळ्या ही जी काही कामं आहेत या कामांचं फायनान्शियल क्लोजर केलं आहे. त्याचे जिथे कर्ज घेतलेले आहेत त्याच्या सर्व्हिसिंगची व्यवस्था आपण उभी केलेली आहे. माझा दावा आहे देशातल्या कुठल्याच मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये एवढी कामं नाहीत जेवढी मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये आज कामं चाललेली आहेत. जयंत पाटील साहेब, आपण कांदळवनाबद्दल त्या ठिकाणी बोललात, खरोखर महत्त्वाचं आहे. कांदळवन आहे तर मुंबई वाचेल, किनारपट्टी वाचेल. आणि म्हणून मला सांगताना आनंद वाटतो, कारण हे खरं आहे आपल्याला कोस्टल रोड करता कांदळवन कापावं लागलं, नॉर्थ कोस्टल रोड करता कापावं लागलं, पण सातत्याने केवळ कंपेन्सेटरी नाही तर ॲडिशनल कांदळवन आपण लावण्याचं
या ठिकाणी साधारण गेल्या 10 वर्षात सातत्याने प्रयत्न केला आहे आणि म्हणून ते कमी नाही झालं. 2021 साली आता आपल्याकडे जे डेटा आहे हा केंद्र सरकारचा डेटा आहे. 302.70 चौरस मीटर होतं ते 315.9 चौरस मीटर म्हणजे 12.39 चौरस किलोमीटर, मीटर नाही 12.39 चौरस किलोमीटर एवढी कांदळवनात वाढ झालेली आहे. कांदळवन कुठेही कमी झालेलं नाही. आणि म्हणून मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की खरं म्हणजे प्रश्न अनेक उपस्थित या ठिकाणी झाले. अमित साटम यांनी फनेल झोनचा प्रश्न उपस्थित केला. अमितजी, त्यात आपण अंतिम टप्प्यामध्ये आहोत. आशिषजी, आता या संदर्भात अंतिम टप्प्यामध्ये आहोत. त्यातलं माझी एक बैठक झाली, आता तुमच्यासोबत एक बैठक घ्यायची आहे. ती बैठक झाली की या फनेल झोनचा जो प्रश्न आहे तो आपण त्या ठिकाणी निश्चितपणे मार्गी लावू. सुनील प्रभू साहेबांनी PTS आणि PAP याच्यामध्ये प्रभू साहेब तुम्ही PTS आणि PAPचे रूपांतर करून पर्यायी घरांचा मुद्दा मांडला. आपल्याला माहिती आहे की आता एकूण चटईक्षेत्र निर्देशांकापैकी 50% PTC सदनिका आणि PAP सदनिका म्हणून परिवर्तित करण्याचे निर्देश ऑलरेडी आपण दिलेले आहेत. त्यामुळे तुमचा प्रश्न त्या ठिकाणी सुटतो. अतुल भातखळकरांनी देखील काही मुद्दे मांडले. अकोमोडेशन रिझर्वेशन अंतर्गत हा तो करणार आहे आपण, ठीक आहे. 0.5 अतिरिक्त FSI तर निश्चितपणे अतुलजी याच्यामुळे आपल्याला जे काही अकोमोडेशन रिझर्वेशनमुळे वेगवेगळ्या ॲम्युनिटीज तयार करून मिळणार आहेत त्याचा विचार करता आपली मागणी आहे की 2 वर्षाकरता याला एक्सटेंड करण्यात यावं. याचा जरूर पॉझिटिव्ह विचार करण्यात येईल आणि याला एक्सटेन्शन जे आहे ते देण्यात येईल. त्याचनंतर अजून अमीन पटेल साहेबांनी काही विषय मांडले होते. ट्रान्सपोर्ट सिस्टीम एकमेकाला जोडण्याच्या संदर्भात ते आपण करतो. सिंगल तिकीटवर आपण ते आणलेलं आहे. श्रीमती सना मलिक यांनी चिता कॅम्प ते कोळीवाडा कनेक्टिव्हिटीचा एक विषय मांडलेला होता. तर त्या संदर्भात मेट्रो 2B या मार्गिकेच्या मंडाले ते चिता कॅम्प विस्तारीकरणाचा DPR त्याला शासनाने मान्यता दिलेली आहे आणि चिता कॅम्प ते कोळीवाडा हा DPR तयार झालेला आहे. त्यामुळे ही मागणी निश्चितपणे त्या ठिकाणी आपण मान्य करणार आहोत. अनेक सदस्यांनी रस्त्यांच्याबद्दल मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. अजून ज्या गोष्टी मी बोललो नाही त्यातल्या मुरजीभाईंनी काही रुग्णालयाच्या संदर्भात ते मी बोललेलो आहे. त्यामुळे जवळपास सगळ्या गोष्टींचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न केला आहे. काही गोष्टी राहिल्या असतील तर त्याची उत्तरं जी आहेत ही आपण निश्चितपणे या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू. मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की मुंबई आणि MMR रिजन हे महाराष्ट्राच्या विकासाचं ग्रोथ इंजिन आहे. आपण साधारणपणे आपल्याकडे ITचं जे रेव्होल्युशन झालं हे रेव्होल्युशन आपण बंगलोर आणि हैदराबादची हारलो म्हणजे हारलो नाही पण त्याच्यापेक्षा मागे पडलो. याचं एकमेव कारण होतं इन्फ्रास्ट्रक्चर डेफिसिट. आज मला सांगताना आनंद वाटतो ते इन्फ्रास्ट्रक्चर डेफिसिट आपण पूर्ण केल्याबरोबर आज पुन्हा एकदा मुंबई हे देशाचं फिनटेक हब झालं. मुंबई हे देशाचं स्टार्टअप हब झालं आणि मोठ्या प्रमाणात आज सर्वात जास्त इन्फ्रास्ट्रक्चरची गुंतवणूक आणि FDI हा MMR रिजनमध्ये त्या ठिकाणी येतोय. अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारची ग्रोथ या ठिकाणी होते. यातनं सर्वात जास्त रोजगाराची निर्मिती होणार आहे. भविष्यातली जी काही महाराष्ट्राची वाटचाल आहे यामध्ये रोजगार निर्मिती करता एक इंजिन म्हणून आपण मुंबईचा वापर करतो. पण केवळ मुंबईपुरतं नाही तर आता पुणे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, अगदी गडचिरोलीपर्यंत हे ग्रोथ इंजिन आपण त्या ठिकाणी नेलेलं आहे. तेव्हा मला विश्वास आहे की निश्चितपणे ज्या काही आपल्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आपण पूर्ण करू. मी या निमित्ताने एवढंच सांगतो की हे जे सरकार आहे या सरकारला विकासामध्ये रुची आहे. या सरकारला सर्वसामान्य माणसाला घर मिळालं पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे कोणी किती टीका केली आम्ही टीकेला उत्तर देऊ, टीका ऐकून घेऊ, पण आमच्या कामावर त्याचा परिणाम होऊ देत नाही. आमचं काम हे सुरूच राहील. आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगतो, मंजिल मिल ही जाएगी भटकते हुए ही सही. मंजिल मिल ही जाएगी भटकते हुए ही सही
अरे गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं। सभागृहाने या प्रस्तावावर विचार केलेला आहे। घ्या आता लक्षवेधी क्रमांक 6 त्यानंतर अध्यक्ष महोदय 293 लक्षवेधी क्रमांक 6 छापल्याप्रमाणे अध्यक्ष थांबा जरा अध्यक्ष निवेदन होते। महोदय